हजारो संख्येने भाविक भक्त श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे उपस्थित होते। तर वर्धा जिल्ह्यातील खासदार अमर काळेद्वारा सर्व भाविकांना आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या व त्या महाराष्ट्रावर कोणत्याच प्रकारचं संकट येऊ नये असं विठ्ठल रुक्माई देवस्थान माता रुक्मिणी श्री क्षेत्र कौंडण्यपूर या ठिकाणी साकळ त्यांनी घातले। अशातच विश्वस्त व अध्यक्ष आंबाळकर यांनी सांगितले की दरवर्षी आषाढी एकादशी निमित्तानं चहा फराळची व्यवस्था व भाविकांची कोणतीच गैरसोय होऊ नये म्हणून यांची संपूर्ण जबाबदारी विश्वस्त मंडळ व पोलीस प्रशासन घेत आहेत। येथे दरवर्षीप्रमाणे हजारो संख्येने भाविक भक्त श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे दर्शनासाठी येत असतात। जी मला एक सांगा, किती वर्षापासून तुम्ही इकडे येता? हा, कसं वाटतं इकडे आल्यानंतर? पंढरपूरला नाही जाणं झालं, इकडे आलो दर्शन घ्यायचं। म्हणजे विदर्भाची पंढरी। आणि 23 वर्ष रिटायर झालं तेव्हापासून या संस्थेचा कार्यभार संस्थेनंतर येतेच ना मदत येते। या संस्थेत मी 23 वर्षापासून म्हणजे कौंडण्यपूर देवस्थानमध्ये मी पहिल्यांदा विश्वस्त होतो, नंतर 10-12 वर्ष मी सेक्रेटरी झालो, आज 11 वर्षापासून इथे अध्यक्ष आहे। आणि या संस्थेची परंपरा अशी आहे की महाराष्ट्रातली एकमेव पालखी 430 वर्षाची परंपरा आहे। इथून आषाढी एकादशीला जे पंढरपूरच्या यात्रेला पालखी जातात, पालखीबरोबर नेरबोट 300-350 वारकरी असतात। इथून 875 किलोमीटर पंढरपूर आहे। सतत वारकरी 10-15 किलोमीटर चालतात, 41 दिवस पायदळ चालतात। आणि 14 तारखेला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानची जी तिथे धर्मशाळा आहे आपल्या, त्या धर्मशाळेत त्यांचा मुक्काम राहते। आता ते 11 तारखेला आपली पालखी घेऊन परत येणार आहे, कार्य करतात। आणि दरवर्षी आपण अमरावतीचे जे गाडगे महाराज अपंग लोक आहेत त्यांचं 6 वर्षाचं आपण त्यांना 21 दिवसाचं शिबिर घेतो। आपल्या मंदिरातर्फे ब्लँकेट चादरा वाटतो आणि सामाजिक बांधिलकी म्हणून मंदिराच्या आजूबाजूला या गावाच्या आजूबाजूला एक हायस्कूल आहे, 3-4 प्रायमरी शाळा आहे। त्या प्रायमरी शाळेच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं, नोटबुक, पेन फ्री ऑफ चार्ज आपण त्या रूपानं देतो। करता का? हो, या आषाढी एकादशीला यावेळेस आता आम्ही दर एकादशीला पंधरवाडी एकादशीला आषाढी एकादशीच नाही पण या एकादशीला विशेष जास्त करून आम्ही सर्व भक्तांसाठी फराळची व्यवस्था केली आहे, चहाची व्यवस्था केली आहे। निःशुल्क आहे, कोणत्याही प्रकारचा आम्ही त्याच्यावर तुम्ही इथे विना वाजवता? आता झाले 15 कोटी। दरवर्षी येता का? दरवर्षी आषाढीने आपल्या कार्तिकने या एकादशी। काय वाटते तुम्हाला असं इथे आल्यानंतर? आनंद वाटते। आज आषाढी एकादशी आहे आणि सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि महाराष्ट्रात कुठलं संकट येऊ नये अशी पांडुरंगाची चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। सर्वांना मनापासून या ठिकाणी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देतो। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 678-5200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 350-2300।